हो, नमस्कार. सध्याची पिढी आणि आमची पिढी यात जमीन आसमानचा फरक आहे पहा. आलं लक्षात? घरचं खाणारी, कष्टाचं खाणारी आणि बापाच्या धाकात राहणारी पिढी ही आमची. आलं का लक्षात? आताची पिढी फक्त बेकरी प्रॉडक्ट, हॉटेलिंगवर किडकिडीत तब्येत, सदा आरोग्याच्या समस्या. म्हणजे हे सांगा तुम्ही, आमची पिढी चांगली होती का आताची पिढी? हाच फरक आहे पहा. आरोग्याच्या समस्या युवकामध्ये जास्त आहे. 50-60 वर्षाच्या माणसाला आरोग्याच्या समस्या थोड्या कमीच आहेत त्या मानाने. निर्व्यसनी माणसाच्या आयुष्यामध्ये खरंच सुख आहे. सतत मेहनत करणारा, कष्ट करणारा उत्साहवर्धक आहे. लक्षात घ्या. सशक्त खाणं, भरपूर कष्ट करणं, 12-15 तास मेहनत करणं, शक्ती ही आणि बुद्धी ही चालवण्याची क्षमता अत्यंत आवश्यक असते. पहा तुम्हाला वाटेल तसं वागा, आम्हाला काही नाही, घेणं देणं नाही. किड्या मोकड्यासारखे जीवन जगतायत, असू द्या, त्यात बदल नाही होणार. उपदेशानं जग सुधरत नसतं, कारण त्यांची भूमिका तशी आहे, त्यांची विचारच तशी. राग क्षणात येतोय. फास्ट फूड अँड फास्ट अँग्री, फास्ट फूड अँड फास्ट अँग्री, त्याला हेडिंगच तेच तसे. संवेदनशील मन, आदरशील भाव आणि कृतिशील आयुष्य जीवन यालाच महत्व आहे पहा. बोलणं खूप आहे, ऐकणं आणि आदर्श तत्व जीवन जगणं ह्याला किंमत आहे. पिढी नवी, पिढी जुनी अशातला भाग नसतो. आम्ही बी त्या काळात नवे होतो, परंतु आम्हाला सुद्धा धाक लावणारी माणसं होती, म्हणून आमच्यात सुधारणा झाल्या. आता राग भरपूर आहे आणि तो रागच त्यांच्या जीवनाला सुख देतो का दुःख देतो तुम्हीच ओळखा. सर्व हवंय, कष्ट नकोय, हीच तर भूमिका आहे. उपदेशाचा डोस कामाचा नाही, बोलून फायदा नाही. घटना दुर्घटना आपण कुठेही पाहतो, इतक्या जोरात गाड्या चालवतात. सिनेमा स्टाईल आहे का? हे असंच चालायचं का? चलू दे, असू दे. भूमिका आपली, मानवाचा जन्म घेतलेला आहे, आपण किडे मुकुडे नाही, लक्षात घ्या. धन्यवाद.